हॅलो स्टुडंट, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा लेसन आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलं की वेदर आणि क्लायमॅट असे दोन फॅक्टर जे आहेत ते एकमेकांपेक्षा वेगळे कसे आहेत किंवा त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे हे आपण पाहिलेलं. सो या काल जे तुम्ही शिकला याच्यामध्ये तुम्हाला वेदरची डेफिनेशन, क्लायमॅटची डेफिनेशन आणि यांच्या चेंजेसमध्ये असणारा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. यानंतर फायनली आपण जो काल पॉईंट पाहिला तो म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ वेदर. वेदर जे आहे त्याचा आपल्या लाईफवरती खूप मोठा इन्फ्लुएन्स किंवा इम्पॅक्ट असतो आणि त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं फूड, क्लोदिंग, शेल्टर, ऑक्युपेशन या ज्या गोष्टी आहेत हे वेदरवरती किंवा क्लायमॅटवरती ठरत असतं. आपण कोणत्या टाईपचं फूड घेणार, आपलं हाऊसिंग किंवा आपलं घर जे आहे ते कशा टाईपचं असतं किंवा आपले क्लोदिंग किंवा आपण कपडे कोणत्या प्रकारचे परिधान करतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लायमॅट किंवा वेदरवरती डिपेंड करतात. त्यानंतर सेकंड आपण हेही पाहिलं की इंडिया जी आहे ती ॲग्रेरियन कंट्री आहे आणि या कंट्रीमध्ये क्लायमॅटचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो. शेती करत असताना क्लायमॅटचं नॉलेज असणं गरजेचं आहे, तरच आपण सक्सेसफुल फार्मिंग जे आहे ते करू शकतो. आणि फायनली तुम्हाला सांगितलं ह्यूज ब्रिजेस असतील, सीपोर्ट असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी कन्स्ट्रक्ट करत असताना विंडची डायरेक्शन, विंडची व्हेलॉसिटी, प्रेशर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ह्यूज ब्रिजेस, सीपोर्ट किंवा स्कायस्क्रॅपर जे आहेत ते कन्स्ट्रक्ट केले जातात. यानंतर म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे वेदरचा आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टन्स आहेच, तरीही पुढे डिटेल दिलेला आहे इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन द लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग वर्ल्डमध्ये वेदरचे इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण पाहतोय. सो पॉईंट वाईज दिलेलं आहे, फक्त पॉईंट मोठे आहेत तर तुम्ही ते शॉर्टमध्ये जर कन्व्हर्ट केले आणि लक्षात ठेवले तरी चालेल. मी बोर्डवरती त्या पद्धतीनं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, फर्स्ट, डेली वेदर इन्फ्लुएन्स ह्युमन लाईफस्टाईल. रोजचं हवामान जे आहे ते आपल्या लाईफस्टाईलवरती त्याचा बराच इम्पॅक्ट असतो. सो आपलं लाईफस्टाईल कसं असणार हे डेली वेदरवरती डिपेंड करतं. सेकंड, नॅचरल एन्व्हायरमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमची जी डेव्हलपमेंट आहे त्या डेव्हलपमेंटमध्ये नॅचरल एन्व्हायरमेंटचा म्हणजे पॉन्ड असेल, विंड, टेम्परेचर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा पाऊस असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा ऑर्गॅनिझमच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठा रोल असतो. सो दोन्ही पॉईंट बघा इझी आहेत. डेली वेदर जे आहे ते आपल्या लाईफस्टाईलवरती इम्पॅक्ट करतं. आपलं लाईफस्टाईल कसं असणार हे डेली वेदरवरती ठरतं. सेकंड, नॅचरल एन्व्हायरमेंट आपल्या आजूबाजूला असणारं, ह्या नॅचरल एन्व्हायरमेंटचा ऑर्गॅनिझमच्या डेव्हलपमेंटवरती खूप मोठा इम्पॅक्ट किंवा परिणाम असतो. तर एक्झाम्पलच सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल पोल्युटेड एन्व्हायरमेंट असेल तुमच्या आजूबाजूचं तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट प्रॉपर होत नाही. हेच तुमच्या आजूबाजूचं नॅचरल एन्व्हायरमेंट चांगलं असेल, पोल्युशन नसेल तर डेव्हलपमेंट चांगली होते. सो नॅचरल एन्व्हायरमेंटवरती ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट जी आहे ती डिपेंड करते. नेक्स्ट, क्लायमॅट डिटरमाइन डाएट, क्लोदिंग, हाऊसिंग, ऑक्युपेशन अँड लाईफस्टाईल. हे जे क्लायमॅट आहे हे क्लायमॅट ठरवतं आपलं डाएट कोणत्या प्रकारचं असणार. मी तुम्हाला काल एक एक्झाम्पल सांगितलं होतं की कोकण किनारपट्टीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या डाएटमध्ये राईस आणि फिश ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात असतात, कारण ते तशा रिजनमध्ये, तशा लोकॅलिटीमध्ये राहतात. तर आपल्याकडच्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये जास्त ज्वार असेल किंवा व्हीट असेल ह्या गोष्टींचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे आपलं डाएट जे आहे ते क्लायमॅटवरती डिपेंड करतं. आपलं क्लोदिंगसुद्धा क्लायमॅटवरती डिपेंड करतं. त्यानंतर हाऊसिंग, आपली घरं कोणत्या प्रकारची असणार हेही क्लायमॅटवरती डिपेंड करतं. म्हणजे अगदी तुम्ही राजस्थानमध्ये असणारी घरं, जम्मू काश्मीरमध्ये असणारी घरं आणि आपल्या रिजनमध्ये असणारी घरं यांच्यामधला डिफरन्स तुमच्या लक्षात येईल. ऑक्युपेशन म्हणजे आपला व्यवसाय, हा व्यवसायसुद्धा क्लायमॅटवरती खूप डिपेंड करतो. एखाद्या ठिकाणी क्लायमॅटिक कंडिशन शेतीसाठी चांगल्या असतील तर त्या ठिकाणच्या लोकांचं मेन ऑक्युपेशन जे आहे ते शेती असतं. ज्या ठिकाणी क्लायमॅटिक कंडिशन त्यासाठी पूरक नसतील फार्मिंगसाठी तिथं ते मेन बिझनेस करू शकत नाहीत. सो यावेळी आपलं ऑक्युपेशन जे आहे, व्यवसाय जो आहे तो सुद्धा क्लायमॅटवरती डिपेंड करतो. आणि आपलं लाईफस्टाईलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे राजस्थानी लोकांचं लाईफस्टाईल आणि काश्मीरमधल्या लोकांचं लाईफस्टाईल आपण कम्पेअर केलं तर लक्षात येईल ह्या दोन्हींच्या लाईफस्टाईलवरती वेदरचा किंवा क्लायमॅटचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. सो आपण 3 पॉईंट कंप्लीट केले.
हेच 3 पॉईंट मी पुन्हा एकदा रिपीट करते, ऐकत असतानाच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट, डेली वेदर इन्फ्लुएन्सेस ऑन ह्युमन लाईफस्टाईल. डेली वेदर जे आहे ते आपल्या लाईफस्टाईलवरती खूप इन्फ्लुएन्स दाखवतं. सेकंड, नॅचरल एन्व्हायरमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. आपलं जे नॅचरल एन्व्हायरमेंट आहे हे ऑर्गॅनिझमच्या डेव्हलपमेंटसाठी रिस्पॉन्सिबल असतं. आणि हे जे क्लायमॅट आहे हे क्लायमॅट आपलं डाएट, हाऊसिंग, ऑक्युपेशन आणि लाईफस्टाईल, क्लोदिंग ह्या सगळ्या गोष्टी ठरवतं. सो क्लायमॅट ठरवतं की या आपल्या गोष्टी कशा असतील. हा थर्ड पॉईंट होता. नेक्स्ट आहे फोर्थ, सलायनिटी ऑफ मराईन वॉटर. म्हणजे समुद्राच्या पाण्याची क्षारता, ते किती खारं असणार किंवा त्याच्यामध्ये किती क्षार असणार, किती प्रमाणात. फॉर्मेशन ऑफ ओशियानिक करंट. ओशियानिक करंट समुद्रामध्ये जे लाटा तयार होतात तर त्यानंतर वॉटर सायकल. वॉटर सायकल म्हणजे पाण्याची सायकल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जमिनीवरती जे पाणी आहे त्याची वाफ होणं, ही वाफ वरती जाणं, पुन्हा थंड तिथं ढग तयार होणं आणि थंड झाल्यानंतर पुन्हा पावसाच्या रूपाने जमिनीवरती येणं. ही जी वॉटर सायकल आहे ही सुद्धा क्लायमॅटवरतीच डिपेंड करते. तुम्हाला माहिती आहे काही भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळतो, तर काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते खूप कमी असतं. मग हे जे रेनफॉल आहे हे कशावरती ठरलं तर तिथल्या क्लायमॅटवरती ठरतं, क्लायमॅटिक कंडिशनवरती ठरतं की हे कसं असणार. तर 3 सांगितलेत बघा. एक, सलायनिटी ऑफ मराईन वॉटर. मराईन वॉटरची सलायनिटी म्हणजे क्षारता किती असणार. 2, फॉर्मेशन ऑफ ओशियानिक करंट, समुद्रामध्ये तयार होणाऱ्या लाटा. आणि 3, वॉटर सायकल. हे सगळे हे तिन्ही पॉईंट कोणाशी रिलेटेड आहेत. सो दीज आर रिलेटेड टू द वेदर. हे वेदरशी रिलेटेड असतात. नेक्स्ट, क्लायमॅटिक फॅक्टर ब्रिंग विदरिंग ऑफ रॉक. क्लायमॅटिक फॅक्टर जे आहेत या फॅक्टरमुळे रॉकचं विदरिंग म्हणजे अर्थ क्रस्टमध्ये जमिनीमध्ये मोठे मोठे खडक आपल्याला पाहायला मिळतात. तर या खडकांची झीज होते आणि त्याच्यापासूनच नंतर सॉईल तयार होत असते. तर हे रॉकचं जे विदरिंग आहे, झीज जी आहे ही क्लायमॅटवरती डिपेंड करते. तुम्ही बघू शकता हे खडक आपण रोज मोठे मोठे फोडायला जात नाही. निसर्गामध्ये आपोआप त्यांची सावकाश झीज जी आहे ती चालू असते आणि ही क्लायमॅटवरती डिपेंड करते. फॉर एक्झाम्पल म्हणजे एखादा बर्फाळ प्रदेश असेल तर त्या प्रदेशामध्ये खडकांना जर भेगा असतील आणि त्या भेगांमध्ये पाणी साठलं तर त्या पाण्याचा बर्फ तयार होतो आणि हा बर्फ प्रसरण पावल्यामुळे तो खडक फुटतो, दाब त्याच्यावरती प्रेशर आल्यामुळे. या पद्धतीनं त्या ठिकाणी पटकन खडक फुटणं असेल. काही ठिकाणी ही प्रोसेस खूप स्लो होईल. म्हणजे खडकाची जी झीज आहे ती कशावरती डिपेंड करते तर क्लायमॅटवरती डिपेंड करते. नेक्स्ट बघा, क्लायमॅट प्ले रोल इन फॉर्मेशन अँड एनरिचमेंट ऑफ सॉईल. माती तयार होणं दरवर्षी किंवा एका वर्षामध्ये सॉईलचा जो लेअर तयार होतो खूप कमी लेअर तयार होत असतो. पण हे जे सॉईल फॉर्मेशन असतं हे सॉईल फॉर्मेशन कसं होणार, किती होणार आणि तिचं एनरिचमेंट कसं होणार हे सुद्धा क्लायमॅटवरती डिपेंड करतं. मायक्रोब्स इन सॉईल प्ले रोल इन फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. सॉईलमध्ये जे मायक्रोब्स आहेत ते सॉईलमध्ये ऑर्गॅनिक मटेरियल तयार करतात आणि हे ऑर्गॅनिक मटेरियलचं ऑर्गॅनिक मटेरियलचं जे फॉर्मेशन आहे ते सुद्धा क्लायमॅटिक फॅक्टरवरती डिपेंड करतं. क्लायमॅट इज इम्पॉर्टंट इन ॲग्रेरियन कंट्री. सो आपल्यासारख्या कृषीप्रधान देशामध्ये क्लायमॅटचा खूप महत्त्वाचा रोल असतो. सो जे पॉईंट मी बोर्डवरती लिहिलेले आहेत याच्यामधले मेन वर्डला मी अंडरलाईन करणार आहे. तर बघा, फर्स्ट, डेली वेदर इन्फ्लुएन्स ऑन ह्युमन लाईफस्टाईल. आपलं लाईफस्टाईल कसं असणार हे डेली वेदरवरती डिपेंड करतं. नेक्स्ट, नॅचरल एन्व्हायरमेंट प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमच्या डेव्हलपमेंटमध्ये या एन्व्हायरमेंटचा खूप महत्त्वाचा रोल असतो. नेक्स्ट, क्लायमॅट डिटरमाइन्स डाएट, क्लोदिंग, हाऊसिंग, ऑक्युपेशन अँड लाईफस्टाईल. क्लायमॅटवरती ठरतं आपलं डाएट, क्लोदिंग, हाऊसिंग, ऑक्युपेशन आणि लाईफस्टाईल कसं असणार. नेक्स्ट, सलायनिटी ऑफ मरीन वॉटर. मराईन वॉटरची सलायनिटी, फॉर्मेशन ऑफ ओशियानिक करंट आणि वॉटर सायकल ह्या सगळ्या गोष्टी कशाशी रिलेटेड असतात, वेदरशी रिलेटेड असतात. क्लायमॅटिक फॅक्टर ब्रिंग विदरिंग ऑफ रॉक.
रॉकचं जे विदरिंग आहे किंवा जी झीज आहे ती क्लायमॅटिक फॅक्टरवरती डिपेंड करते. क्लायमॅट प्ले रोल इन फॉर्मेशन अँड एनरिचमेंट ऑफ सॉईल. सॉईल तयार होणं आणि एनरिच होणं हे सुद्धा क्लायमॅटवरती डिपेंड करतं. आणि सॉईलमध्ये असणारे जे ऑर्गॅनिझम आहे ते महत्त्वाचं म्हणजे सॉईलमध्ये ऑर्गॅनिक मटेरियल तयार करतात. आणि हे ऑर्गॅनिक म्हणजे बघा, झाडाची पानं असतील किंवा इतर गोष्टी ज्या कुजणाऱ्या गोष्टी आहेत त्या जर जमिनीमध्ये पडलेल्या असतील तर ते कुजवण्याचं काम कोण करतात? सॉईलमधले मायक्रोब्स करतात. पण ही कुजण्याची जी प्रक्रिया आहे ती क्लायमॅटवरती बरीच डिपेंड करते. तुम्ही बघू शकता, जर पाऊस असेल, ओलसर जमीन असेल तर तिथं कुजण्याची प्रक्रिया फास्ट होते आणि लवकर ऑर्गॅनिक मटेरियल तयार होतं. जिथं ओलसरपणा नसेल जमिनीत तिथं वेळ लागेल. म्हणजे क्लायमॅटवरती ठरतं ऑर्गॅनिक मटेरियल जे मायक्रोब्स तयार करतायत ते कसं तयार होणार. आणि क्लायमॅटचा आपल्या ॲग्रॅरियन कंट्रीमध्ये महत्त्वाचा रोल आहे. तर अंडरलाईन केलेले वर्ड जे आहेत ते पहिल्यांदा लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवले तर तुम्हाला हे सगळे पॉईंट लिहिता येतील. सो लाईफस्टाईल, डेली वेदर इन्फ्लुएन्सेस ऑन आवर लाईफस्टाईल, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम, natural environment is responsible for development of organism, our diet, clothing, housing, occupation and lifestyle, it depends on the climate, salinity of marine water, oceanic current and water cycle, these are also related to the weather. Climatic factor bring about of withering of rock, climatic factor जे आहेत ते रॉकचं विदरिंग करतात. नेक्स्ट, क्लायमॅटिक फॅक्टरचा सॉईल फॉर्मेशनमध्ये आणि एनरिचमेंटमध्ये रोल असतो. सॉईलमध्ये असणारे मायक्रोब्स सॉईलमध्ये ऑर्गॅनिक मटेरियल तयार करतात आणि ही प्रोसेससुद्धा क्लायमॅटिक फॅक्टरवरती डिपेंड करते. फायनली, क्लायमॅट इज इम्पॉर्टंट इन ॲग्रेरियन कंट्री. कृषीप्रधान देशामध्ये क्लायमॅटचा खूप महत्त्वाचा रोल असतो. आता हे जे क्लायमॅट आहे ते आपण कसं मेजर करणार, त्याच्यासाठी मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट कसं काम करतं, आपल्या इंडियाचं मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट कसं आहे, ह्याची इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहणार आहोत. आत्ता बोर्डवरती लिहिलेले जे पॉईंट आहेत शॉर्टमध्ये मी त्यातून काढलेले आहेत. तर हे सगळे पॉईंट नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आहेत आणि इम्पॉर्टंट वर्ड जे आहेत त्यांना अंडरलाईन करायचं आहे. सो इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन लिव्हिंग वर्ल्ड हा पॉईंट संपलेला आहे. महत्त्वाचा आहे, याच्यावरती 2-3 मार्कचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो हे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहतोय मेटेरॉलॉजी अँड मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट. सो सी, आत्ताच आपण पाहिलं वेदर जे आहे त्याचा आपल्या लाईफवरती क्लायमॅटचा आणि वेदरचा खूप इम्पॅक्ट असतो किंवा खूप इम्पॉर्टंट रोल ते आपल्या लाईफमध्ये प्ले करतात. त्यामुळे हे वेदर किंवा क्लायमॅट याचं नॉलेज किंवा त्याची इन्फॉर्मेशन असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग आता क्लायमॅट एखाद्या ठिकाणचं कसं ठरवलं जातं आणि ते ठरवण्यासाठी डिपार्टमेंट कसं असतं हे आपण स्टडी करणार आहोत. सो नेक्स्ट इज मेटेरॉलॉजी. मेटेरॉलॉजी याचा अर्थ होतो हवामानशास्त्र. मग आता काय दिलं आहे बघा, टू अ सर्टन क्लायमॅट ऑफ अ पर्टिक्युलर रिजन, अर्लियर स्टडीज ऑफ क्लायमॅटिक कंडिशन और अर्लियर स्टडीज ऑफ क्लायमॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एखाद्या ठिकाणचं क्लायमॅट असर्टन करताना म्हणजे ठरवताना, निश्चित करताना, एखाद्या एरियामधलं एखाद्या रिजनमधलं जेव्हा आपण क्लायमॅट निश्चित करतोय तेव्हा त्या रिजनमधल्या क्लायमॅटचा अर्लियर स्टडी सुरुवातीपासून, तुम्हाला माहिती आहे क्लायमॅट 1-2 दिवसात ठरवत नाहीत तर वर्षानुवर्ष पॅरामीटर स्टडी केले जातात आणि त्याचा ॲव्हरेज काढला जातो. सो एखाद्या रिजनचं क्लायमॅट असर्टन करत असताना क्लायमॅटचा जो स्टडी आहे तो स्टडी अतिशय इम्पॉर्टंट रोल याच्यामध्ये प्ले करतो. नेक्स्ट बघा, मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट फॉर मेकिंग ऑब्झर्वेशन. तर हे वेगवेगळे ऑब्झर्वेशन करण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये अतिशय डेव्हलप मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट आहेत. ठीक आहे, तर हे जे डिपार्टमेंट असतात मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे हवामान खातं, ज्या ठिकाणी हवामानाचा अंदाज वर्तवण्याचं काम केलं जातं तर याला आपण मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट म्हणतो. तर हे मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंट जसं मी सांगितलं की एखाद्या रिजनमधलं क्लायमॅट
ठरवण्यासाठी, असर्टन करण्यासाठी म्हणजे निश्चित करण्यासाठी त्या रिजनमधल्या क्लायमॅटचा अर्लियर सुरुवातीपासूनचा स्टडी असणं गरजेचं आहे. मग हा स्टडी आणि ऑब्झर्वेशन करणार कोण? तर मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंट. मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे ते अशा टाईपचे ऑब्झर्वेशन जे आहेत ते करण्याचं काम करतं. मग या ऑब्झर्वेशनसाठी या डिपार्टमेंटकडे ऑब्झर्वेटरीज असतात. जसं आपल्याला लॅबोरेटरी माहिती आहे, ज्या ठिकाणी आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतो, तसं मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंटकडे ऑब्झर्वेटरीज असतात, ज्या वेल इक्विप्ड असतात विथ मॉडर्न इन्स्ट्रुमेंट. म्हणजे हवेचा वेग किती आहे, स्पीड किती आहे विंडचा, टेम्परेचर किती आहे, हे सगळं मेजर करण्याचे जे इक्विपमेंट असतात हे मॉडर्न इक्विपमेंट याच्यामध्ये असतात. आणि त्याच्या मदतीनं क्लायमॅटिक फॅक्टर जे आहेत ते मेजर केले जातात. तिन्ही पॉईंट समजले का बघा? एखाद्या ठिकाणचं क्लायमॅट असर्टन करण्यासाठी त्या रिजनमधल्या क्लायमॅटचा अर्लियर स्टडी जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो. सेकंड, हा स्टडी करण्यासाठी कोणतं डिपार्टमेंट असतं? मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंट. आणि हे जे मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटकडे ऑब्झर्वेटरीज असतात. या ज्या निरीक्षणशाळा, ह्या ज्या ऑब्झर्वेटरीज आहेत, ह्या ऑब्झर्वेटरीज मॉडर्न इन्स्ट्रुमेंटनी इक्विप्ड असतात. म्हणजे या ऑब्झर्वेटरीजमध्ये मॉडर्न इन्स्ट्रुमेंट असतात, ज्यांच्या मदतीनं हवामानाशी रिलेटेड, क्लायमॅटशी रिलेटेड वेगवेगळ्या फॅक्टर्सचे रीडिंग आणि ऑब्झर्वेशन केलं जातं. नेक्स्ट, इफ प्रेझेंट क्लायमॅटिक कंडिशन आर ॲनालाइज्ड विथ पास्ट क्लायमॅटिक कंडिशन वी कॅन प्रेडिक्ट चेंजेस ऑफ फ्युचर. आज काय क्लायमॅटिक कंडिशन आहे ती कालच्या क्लायमॅटिक कंडिशनबरोबर जर आपण कम्पेअर केली, आजच्या क्लायमॅटिक कंडिशन आपल्याला आधीच्या क्लायमॅटिक कंडिशनबरोबर कम्पेअर करायचे, असं जर आपण कम्पेअर केलं तर उद्या क्लायमॅटिक कंडिशन काय असतील, क्लायमॅटिक चेंजेस कसे असतील हे आपण प्रेडिक्ट करू शकतो. सो इन शॉर्ट काय सांगितलं बघा? आजच्या क्लायमॅटिक कंडिशनचं ऑब्झर्वेशन पाहिजे, ह्या क्लायमॅटिक कंडिशन या आधीच्या क्लायमॅटिक कंडिशनशी कम्पेअर केल्या पाहिजेत, त्याच्यासोबत स्टडी केल्या पाहिजेत, ॲनालाइज केल्या पाहिजेत. हे जर केलं तर उद्या क्लायमॅटिक चेंजेस काय असतील हे आपण सांगू शकतो. सो इझी आहे. इफ प्रेझेंट क्लायमॅटिक कंडिशन आर ॲनालाइज्ड विथ पास्ट क्लायमॅटिक कंडिशन वी कॅन प्रेडिक्ट फ्युचर क्लायमॅटिक कंडिशन. उद्याच्या क्लायमॅटिक कंडिशन काय असतील हे आपण याच्यामध्ये प्रेडिक्ट करू शकतो. नेक्स्ट, फोरकास्टिंग. फोरकास्टिंग म्हणजे हवामानाचा अंदाज. सो वेदर फोरकास्टिंग जे आहे इज डिफिकल्ट. हवामानाचा अंदाज बांधणं तसं डिफिकल्ट असतं. आणि डिफिकल्ट असण्याचं कारण काय आहे? तर एक टेम्परेचर म्हणजे फक्त वेदर आहे का? नाही आहे. असे वेगवेगळे फॅक्टर आहेत. मग तुम्ही फॅक्टर काल स्टडी केलेले आहेत. टेम्परेचर, क्लाउड, रेनफॉल, विजिबिलिटी, विंड स्पीड, अशा वेगवेगळ्या गोष्टींचं मिक्सचर याला आपण क्लायमॅट म्हणतो. मग आता ह्या सगळ्या गोष्टींचं मिक्सचर असल्यामुळे फोरकास्टिंग करणं जे आहे ते खूप डिफिकल्ट जातं. ह्या सगळ्यांचा कंबाईन इफेक्ट जो आहे तो चेंजेसवरती होत असतो. त्यामुळे फक्त एक कुठलाही फॅक्टर स्टडी केला आणि अंदाज बांधला असं होत नाही. सगळ्या फॅक्टरचा इम्पॅक्ट क्लायमॅटमध्ये येतो. सो फोरकास्टिंग इज डिफिकल्ट बिकॉज क्लायमॅट इज रिझल्ट ऑफ मिक्सचर ऑफ व्हेरियस ॲटमॉस्फेरिक फॅक्टर. वेगवेगळ्या ॲटमॉस्फेरिक फॅक्टरचं मिक्सचर म्हणजेच काय असतं? क्लायमॅट असतं. त्यामुळे ह्या क्लायमॅटचं फोरकास्टिंग खूप डिफिकल्ट जातं. ह्या प्रत्येक फॅक्टरचा स्टडी आणि त्याचा इम्पॅक्ट असणं, माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, फोरकास्टिंग इज इझी व्हेअर क्लायमॅटिक चेंजेस आर स्लो. ज्या रिजनमध्ये क्लायमॅटिक चेंजेस खूप स्लो आहेत, जास्त चेंजेस होत नाहीत, अशा रिजनमध्ये वेदर फोरकास्टिंग जे आहे ते इझी जातं. मात्र ज्या रिजनमध्ये क्लायमॅटिक चेंजेस कॉम्प्लेक्स आहेत, रॅपिड आहेत, अशा रिजनमध्ये वेदर फोरकास्टिंग करणं डिफिकल्ट जातं. सो आपण काय आत्ता स्टडी केलं की एखाद्या ठिकाणचं क्लायमॅट आपल्याला असर्टन करायचं आहे. मग क्लायमॅट ठरवायचं झालं तर आज बघून तुम्ही लगेचच सांगू शकत नाही. त्यासाठी अर्लियर स्टडी वेगवेगळ्या फॅक्टरचा असणं गरजेचं आहे. मग हा स्टडी कोण करतं? मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंट. याच्यासाठी यांच्याकडे काय असतात? ऑब्झर्वेटरीज, ज्याच्यामध्ये मॉडर्न इक्विपमेंट असतात. नेक्स्ट, क्लायमॅटिक प्रेडिक्शन जे आहे ते कसं केलं जातं? तर आजच्या क्लायमॅटिक कंडिशन आधीच्या क्लायमॅटिक कंडिशनबरोबर ॲनालाइज केल्या जातात आणि फ्युचरमध्ये क्लायमॅटिक कंडिशन काय असतील हे त्याच्यामध्ये प्रेडिक्ट करता येतं. मात्र तरीही
वेदर फोरकास्टिंग जे आहे ते खूप डिफिकल्ट असतं आणि डिफिकल्ट असण्याचं कारण क्लायमॅट म्हणजे कुठलीही एक फॅक्टर नाही तर वेगवेगळ्या ॲटमॉस्फिरिक फॅक्टरचं मिक्सचर म्हणजे काय असतं आपलं क्लायमॅट असतं. त्यामुळे हे जे वेदर फोरकास्टिंग आहे ते डिफिकल्ट असतं. ज्या रिजनमध्ये क्लायमॅटिक चेंजेस स्लो असतात त्या रिजनमध्ये वेदर फोरकास्टिंग जे आहे ते इझी जातं आणि ज्या रिजनमध्ये क्लायमॅटिक चेंजेस कॉम्प्लेक्स आणि रॅपिड असतात त्या ठिकाणी वेदर फोरकास्टिंग जे आहे ते डिफिकल्ट असतं. सो हे आपण या ठिकाणी स्टडी केलेले. यानंतर नेक्स्ट आपण मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट इंडियामधलं ते डिटेल पाहणार आहोत आणि यांच्या स्टडीचा कोणाकोणाला फायदा होतो हेही आपण पाहणार आहोत. सो ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लर्न करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.